सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक यासाठी 12 जागा आहेत. ओके, आता ही फक्त एकच मनपा धरली, प्रत्येक मनपा जर धरले, महाराष्ट्रात एकूण मनपा आणि तिथल्या जागा असा विचार करता जागा या चांगल्याच असं गृहीत धरू शकतो. काही मनपामध्ये निघतील, न निघतील. ओके, परंतु सॅनिटरी इन्स्पेक्टर ही पोस्ट चांगली आहे. MPSCचे विद्यार्थी असतील करणारे त्यांनी देखील या पोस्टकडे लक्ष दिलं तरी काही अडचण नाही. आता माझा फोकस आहे, इथे विद्यार्थी कमी आहेत, त्यामुळं मी जीव तोडून ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय. आता छत्रपती संभाजी निरीक्षक या पदासाठी तुम्हाला अभ्यासक्रम काही ओळीमध्ये दिले आहे. अभ्यास कसं करायचा आहे, काय स्ट्रॅटेजी ठेवायची आहे, या अनुषंगानं हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. कारण आपण आपली दिशा अभ्यासाची एक राहिली तरच यश ही जी आहे ते यश मिळायचे चान्सेस असतात. परंतु करतो एक आणि परीक्षेला येतं एक असं जर होत असेल तर मग त्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये परीक्षा स्वरूप काय असेल, अभ्यासक्रम नेमका काय देतील आणि तयारीची रणनीती किंवा अभ्यासक्रम काय करायला पाहिजे, कशी स्ट्रॅटेजी पाहिजे, आणि त्यातल्या त्यात मी बोलणार आहे तांत्रिक. ओके, मी विकास शिंदाळकर, स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी या पुस्तकाचा लेखक या नात्याने एक माझी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी तुम्हाला जेवढं माझ्याकडून सगळं व्यवस्थित सांगता येईल तेवढं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ जास्त लेंदी झाला तरी चालेल, अर्धा तास उद्या किंवा 45 मिनिट उद्या, परंतु पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला मिळत असतील आणि योग्य दिशा मिळत असेल तर अर्थात तुम्हाला संदर्भ देखील सांगेल. त्यासोबत स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हे पुस्तक कसं वाचायचं हे डे टू डे प्लॅनिंग तुम्हाला व्हिडिओमार्फत देत आहे. ओके, आता सर्वप्रथम पाहूया परीक्षा कशी होणार आहे. परीक्षा पद्धती आणि स्वरूप. परीक्षा पद्धत ही ऑनलाईन होणार आहे. सरळ त्यांनी सांगितलेलं आहे. परीक्षेसाठी वेळ असणार आहे 2 तास. परीक्षेसाठी गुण असणार आहेत 200 गुण आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. ओके, आता हे झालं एकूण ओव्हरऑल परीक्षेचं स्वरूप. बरोबर, तुम्ही मूळ जाहिरात देखील पाहू शकता. जर समजा माझं काही चुकत असेल तर त्यावर कमेंटमध्ये तुम्ही माहिती देऊ शकता. आणि कृपया करून तुम्ही व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा, कारण एवढा दिवस मी काही म्हणत नव्हतो, परंतु लाईक केल्यावर रिकमेंडेशन वाढतात आणि आमचंही सबस्क्रायबर किंवा इतर गोष्टी फॉलो होतात आणि आम्हाला जर सबस्क्रायबर वाढले, व्ह्यूज चांगले आले तर आम्ही देखील जास्त कंटेंट देऊ. आता नॉन टेक्निकल भागामध्ये सरळच त्यांनी उल्लेख केलेला आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित व बुद्धिमत्ता. ओके, आता जर समजा इथे या ठिकाणी स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे अंकगणित व बुद्धिमत्ता, तर तुम्हाला दोन्हीचा अभ्यास करायचा आहे, निव्वळ बुद्धिमत्ताचा करून चालणार नाही. सोलापूर सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या परीक्षेमध्ये मनपाच्या जे 2024ला वगैरे 23ला झाली होती त्यावेळेस केवळ बुद्धिमत्ता विचारलं होतं, परंतु यांनी स्पष्ट उल्लेख अंकगणित व बुद्धिमत्ता केलेला आहे. त्यामुळं आपल्याला रिस्क न घेता दोन्ही विषयाचा अभ्यास करायचा आहे. आता तांत्रिक विभाग. ओके, तांत्रिक विभाग यामध्ये त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की संबंधित विषयाशी निगडीत असलेला नॉलेज किंवा तांत्रिक प्रश्न असं म्हटलेलं आहे. आता दोन्हीचे मिळून म्हणजे तांत्रिक आणि अतांत्रिक मिळून एकूण प्रश्नसंख्या किती येतील असा स्पष्ट उल्लेख नाही. बरोबर, जास्तीत जास्त काय होऊ शकतं, एक तर 100 येतील किंवा 200 येतील, परंतु फायनल जे उत्तर राहील तुम्हाला 100च प्रश्न या ठिकाणी यायचे चान्सेस आहेत आणि एका प्रश्नाला 2 गुण असे 200 गुणाचा पेपर 100% राहील. वेळेचं किंवा टाईम मॅनेजमेंटचा इश्यू ह्या परीक्षेला येणार नाही. डोकं शांत ठेवून गणित बुद्धिमत्तेचे सगळ्यात जास्त अटेम्प्ट करता येईल तेवढं करायचं, कारण तिथं जर तुम्हाला सोडवता आलं तर तुम्हाला जास्त येते. ओके, आपण फक्त तांत्रिक भागाच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवणार आहोत. आता या तांत्रिक भागामध्ये ओके त्यांनी जे काही सिलेबसमध्ये किंवा जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला आहे त्यामध्ये उल्लेख केलेला आहे सरळ की तुम्हाला त्या विषयाशी निगडीत असलेला अभ्यासक्रम किंवा म्हणजे जे विषय ज्ञान असेल त्याचा उल्लेख केलेला आहे. आता यासाठी आपल्याला 2 पद्धतीनं आधार घ्यायचा आहे. एक तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट याचा कोर्स जे असेल त्याचा जो तुम्हाला 4-5 पुस्तकं आहेत त्या पुस्तकातला अभ्यासक्रम आपण त्याला बेस म्हणून घेणार आहोत, कारण आपण कुठल्याही प्रकारे कुठल्याही चुकूनही कुठला पॉईंट मिस करायचा नाही, कारण ही पोस्ट अधिकारी लेवलची आहे आणि अधिकारी बनणार आहात तुम्ही, त्यामुळं आपल्याला कुठलीही रिस्क घ्यायचं नाही. त्यानंतर
जे काही पूर्वी स्वच्छता निरीक्षकला अभ्यासक्रम आलेला आहे त्याचा देखील आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. मूळ जाहिराती म्हणजे अगोदरच्या ह्याला जे काही अभ्यासक्रम दिलेला आहे. ओके, आता तुम्ही सर्वांनी SIचा कोर्स केलेला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट, काही जण कुठले तरी भारत सेवक समाज वगैरे केलेला आहे, YCMU केलेला आहे. YCMUची पुस्तकं काय आपल्याला भेटलेली नाहीत, परंतु याचा सगळा आपल्याला कंटेंट माहीत आहे. तांत्रिक विषयाच्या तयारीसाठी याचा आपण रेफरन्स घेणार आहोत, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. ओके, या अभ्यासक्रमावर म्हणजे तुम्हाला सेंट्रल इन्स्पेक्टरला अभ्यासक्रमाला घेतल्यानंतर तुम्हाला 5 पुस्तकं आहेत. ओके, 5 पुस्तकामध्ये सरळ सरळ लिहिलेले सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचे सिद्धांत भाग 1. ओके, तुम्हाला कशा प्रकारे 5 पुस्तकं आहेत हे तुम्हाला मी ठळक सांगून देतो. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेचे सिद्धांत भाग 1 आणि सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचे सिद्धांत भाग 2 आणि त्यानंतर सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेचे सिद्धांत भाग 3 आणि भाग 4 व 5 जे एकत्र आहे. ओके, ग्रीन कलरचं पुस्तक असेल किंवा काही वेगळं असेल, ठीक आहे. त्या बेसवर आपण सगळे अभ्यासक्रम किंवा तुमच्या अभ्यासाची दिशा काय पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगतो. सर्वप्रथम तुमच्या या पुस्तकात भाग 1 मध्ये काय काय आहे ते तुम्हाला सांगतो. प्रकरणं जे दिलेत त्या अनुषंगाने काय महत्त्वाचं असते ते सांगतो. एक आहे आरोग्याचा परिचय, सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्याचे निर्धारित तत्व. बघा याच्यामध्ये काय असते, एक तर डेफिनिशन असेल, डेफिनिशन आहे तुमची बरोबर. सार्वजनिक आरोग्याची संकल्पना काय, ओके, आणि आरोग्याचे घटक म्हणजे जसं बघा आरोग्याचे घटक किंवा आरोग्यावर परिणाम करणारे हेरिडिटी आहे, अनुवंशिकता, ओके, अनुवंशिकता, वातावरण, ओके, त्यानंतर आरोग्य सेवा आणि इतर जे काही घटक असतील जे आरोग्याशी संदर्भात घटक असतील त्यांचा उल्लेख या प्रकरणामध्ये असणार आहे. ओके, त्यानंतर सार्वजनिक आरोग्याची संकल्पना काय असेल हे तुम्हाला वाचण्यामध्ये कुठं आलं तर हे ओव्हरऑल सगळं कन्सेप्च्युअल कंटेंट राहणार आहे, कन्सेप्च्युअल. ओके, जास्त फॅक्च्युअल तिथं असेलच असं सांगता येत नाही. ओके, हे असू शकते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकरण आहे तो आरोग्य निरीक्षकच्या आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्याच्या कामाचा आढावा, जे जबाबदारी कामं वगैरे असतील त्या संदर्भात उल्लेख असेल. पुन्हा एकदा या ठिकाणी देखील जे असेल ना कन्सेप्च्युअलच्या जागी कन्सेप्च्युअल असेल, फॅक्च्युअल डाटा असणार नाही. जे जे फॅक्च्युअल डाटा आवश्यक आहे ते मी स्वच्छता निरीक्षक या तांत्रिक डायरी पुस्तकात घेतलेला आहे. तुम्ही त्याला 2 ते 3 वेळेस वाचा, तुम्हाला बरोबर प्रत्येक पॉईंट जे आहे ते तुम्हाला तिथून मिळून जाईल. सॅम्पल कॉपी देखील आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे. ओके, त्यानंतर प्राथमिक दुसरं सांगितलं प्रकरण 3 बघा, प्राथमिक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र, गणित आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात वापरली जाणारी रसायने. आता ह्याच्यात यामध्ये जर विचार केला तर हायड्रोमीटर हा पॉईंट त्यांनी दिलेला आहे. आपण हे सेंट्रल इन्स्पेक्टरच्या पुस्तकात किंवा दिलेलं आहे 1 लायनरमध्ये. आणि जर समजा त्यानंतर तापमापके, थर्मोमीटर, ओके, म्हणजे बघा जे जे काही आवश्यक आहे या आरोग्याच्या तपासणीसाठी किंवा आरोग्य मेंटेन करण्यासाठी एकतर वैयक्तिक आणि सामाजिक ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. त्यानंतर आर्द्रता, ह्युमिडिटीच्या संदर्भात देखील माहिती दिलेली आहे त्यांनी. जसं ध्वनी लहरी, ध्वनी कंपनं तुम्हाला माहीत आहे, त्या पदार्थाचे कंपन मोजण्यासाठी ध्वनीच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. ते आपण काय केलेलं आहे ध्वनीच्या बाबतीत कान जे मानवी ज्ञानेंद्र आहे त्यामध्ये त्या पुस्तकात आपण ते कव्हर करून घेतलेलं आहे. स्लिंग सायक्रोमीटरबद्दल माहिती दिलेलं आहे. काही पॉईंट्स जे आहेत ते पुस्तकात नसतील तर आपल्या सेंट्रल इन्स्पेक्टरच्या कोर्समध्ये ते उपलब्ध आपण 101% करून देणार आहोत. आपल्याला रिस्क कुठलीही घ्यायचं नाही. त्यानंतर तुम्हाला भिंगे जे आहेत ते भिंग्यावर देखील ह्या प्रकरणामध्ये माहिती दिलेली आहे. सूक्ष्मदर्शक यंत्र त्याबद्दल माहिती दिलेलं आहे. म्हणजेच समजलं का तुम्हाला, फिजिक्स केमिस्ट्रीचा इथं ताळमेळ लावलेला आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं ह्या प्रकरणामध्ये, ज्यावेळेस ऑल इंडिया इन्स्टिट्यूट आहे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचं, त्यामध्ये मानवी डोळा दिलेला आहे. मानवी डोळ्याचं ना एकदम छोटं पॉईंट दिलेलं आहे, परंतु आपण मानवी ज्ञानेंद्रियामध्ये सगळं कव्हर केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे समजलं का, या प्रकरणामध्ये तुम्हाला मानवी ज्ञानेंद्रिय प्रकरण सगळं सेंट्रल इन्स्पेक्टरच्या पुस्तकात दिलेलं वाचायचं आहे. त्या नाही तरी तुम्ही तुमच्या लेवलनं वाचायचं आहे. ओके, त्यानंतर आता हे झालं फिजिक्स संदर्भात सांगितलं. ह्या प्रकरणामध्ये रसायनशास्त्रामध्ये काय केलेलं आहे, पाणी म्हणजे कार्बने आणि अकार्बनिक पदार्थ, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मॅटर याबद्दल माहिती दिलेलं आहे. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन याबद्दल दिलेलं आहे.
ओके, ऑक्सिडेशन आणि रिडक्शनबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. पुन्हा जे आर्सेनिक आहे, तुरटी आहे, या संदर्भात माहिती त्यांनी या प्रकरणामध्ये थोडक्यामध्ये दिलेलं आहे, जे आपण दिलेलं आहे. जसं खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा याबद्दल माहिती आपण आपल्या प्रकरणामध्ये दिलेली आहे. त्यानंतर आणखीन एक म्हणजे बघा एक पॉईंट त्यांनी दिलेला आहे, प्रयोगशाळेच्या संदर्भातील अभिकर्मक किंवा म्हणजेच एजंट्स या संदर्भात त्यांनी दिलेले आहे, म्हणजे हिमोग्लोबिन तपासण्यासंदर्भात. आता ज्यावेळेस एक पॉईंट येतं हिमोग्लोबिन, ओके, हिमोग्लोबिनबद्दल ही बारीक माहिती आपण जे रक्ताभिसरण आहे त्यामध्ये आपण ही गोष्ट कव्हर केलेली आहे, हिमोग्लोबिन. ओके, त्यानंतर प्रकरण 14 पाहायचं आहे आपल्याला. त्यापूर्वी आता आपला जीवरसायनशास्त्र यामध्ये काय पॉईंट दिले ते बघा. त्यांनी जीवरसायनशास्त्र प्राथमिक जीवशास्त्र असं नाव दिलेलं आहे आणि त्यामध्ये DNA बद्दल थोडीफार माहिती दिलेली आहे. ओके, एलायझा टेस्ट याविषयी माहिती दिलेली आहे. DNA आपण कव्हर केलेलं आहे पुस्तकामध्ये. त्यानंतर करबोधके याच्यामध्ये काय केले, करबोधके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ ह्याची छोटी छोटी माहिती दिलेली आहे, परंतु ती सफिशियंट नाही. ॲज पर द एक्झाम पॉईंट व्ह्यू ह्याच्यात खूपच प्रश्न यावर आलेले आहेत, जे त्यांनी दिलेलं आहे पोर्शनमध्ये दिलेलं एवढं पाहिजे तसं त्यांनी दिलेलं नाही, परंतु दिले ती माहिती योग्यच आहे. परंतु आपण आपल्या पुस्तकामध्ये टू द एक्झाम पॉईंट सगळं दिलेलं आहे. हे जुन्या विद्यार्थ्यांनाही माहीत आहे किंवा ज्यांनी वाचन केले त्यांनाही माहीत आहे. पुढे आहे आपला जो महत्त्वाचा प्रकरण आहे, व्यवहार विज्ञान, आरोग्य शिक्षण, आरोग्य संवाद आणि व्यवहार विज्ञानाची मुख्य वैशिष्ट्ये. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या कन्सेप्च्युअल असणार आहेत, संकल्पनात्मक. ओके, त्यामध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्र म्हणजे एकमेकाचा संबंध काय, मानववंशशास्त्र, ओके, सोसायटी समुदाय, कम्युनिटी यांचा संबंध काय, सायकोलॉजी, ओके, बिहेवियर, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये त्यांनी कव्हर केलेलं आहे. असं यावर प्रश्न जास्त नाहीत. तुम्ही प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर ॲक्च्युली मी व्हिडिओ पण बनवला SIवर, म्हणजे मीरा भाईंदरला जे प्रश्न आले होते त्यावरही. ओके, सगळं कुटुंब, परिवार ह्या सगळ्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. आरोग्य शिक्षणाच्या पद्धती माहिती दिलेल्या आहे. एक वैयक्तिक दृष्टिकोन आणि सामूहिक दृष्टिकोन असा पॉईंट देऊन त्यामध्ये थोडक्यात त्यांनी माहिती दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते तुमच्या लक्षात येत असेल, तुम्ही अगोदर सर्वप्रथम स्वच्छता निरीक्षक हे तांत्रिक डायरी वाचायचं आहे. बाकी तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर तुम्हाला हे तुमचे जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचे आहेत ते पुस्तकं वाचायचं असेल तर तुम्ही ते अवश्य वाचू शकता. परंतु ही पुस्तक अगोदर 2 ते 3 वेळेस वाचूनच ह्या गोष्टीकडे तुम्हाला वळायचं आहे, कारण टू द फॅक्च्युअल पॉईंट जे आहे त्या सगळ्या गोष्टी या पुस्तकात आपण ते कव्हर केलेलं आहे. त्यानंतर या पुस्तकात प्रकरण 5 जे लिहिलेले शरीर रचना आणि शरीर क्रिया विज्ञान, याच्यामध्ये पूर्ण ॲनाटॉमी आहे. ओके, परंतु जर समजा जे अभ्यासक्रम आपल्याला अवेलेबल झाला होता नगर परिषद वगैरे त्यामध्ये ॲनाटॉमी हा उल्लेख कुठेही नाही आणि या पुस्तकामध्ये बी 5-6 पॉईंटमध्ये तुम्हाला ते दिलेलं आहे. परंतु एक वेळेस तुम्हाला पूर्ण शरीर रचना वाचून जायचे. जर समजा आता बरेच विद्यार्थ्यांकडे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक आहे. ओके, सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे वाचायचं आहे का न वाचायचं तो निर्णय तुमचा घ्यायचा आहे. पण ॲज पर द सिलेबस जी गव्हर्नमेंट डिक्लेअर केलेलं आहे त्यामध्ये ह्युमन ॲनाटॉमी सॅनिटरी इन्स्पेक्टरला त्यांनी विचारलेलं नाही, कारण त्याची आवश्यकता पडत नाही. परंतु वाचायचं असेल तर 101% तुम्ही वाचू शकता. ओके, काही अडचण नाही. त्यातल्या त्यात मानवी ज्ञानेंद्र हे सगळं मी पुस्तकात दिलेलं आहे. परंतु तुम्हाला वाचायचं असेल तर 100% आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये ते दिलेलं आहे. ओके, अस्थि संस्था, रक्ताभिसरण संस्था, ओके, त्या सगळ्या पॉईंट्स दिलेल्या आहेत. त्यानंतर मध्यवर्ती चेता संस्था, हे सगळ्या गोष्टी ते दिलेल्या आहे. परंतु आपल्या सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या ॲज पर द गव्हर्नमेंटचं दुसरीकडचं सिलेबस आहे ते मी दाखवणार आहे, त्यामध्ये नाही. त्यानंतर मात्र पोषण हा सगळ्यात वाईटल परीक्षेचा भाग आहे आजार आणि पोषण. त्यामध्ये तुमचं प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिज द्रव्ये हे 5 प्रामुख्याने आले. ओके, हे 5 पॉईंट आले. 5च्या 5 एकदम टू द एक्झाम पॉईंट आहेत, त्यात काही डाऊट नाही. हे तुम्हाला अभ्यास करायचं आहे. प्राथमिक औषध विज्ञान यामध्ये प्रायमरी नॉलेज आहे तेवढं काही विशेष नाही. महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आणि सुधारणा हे प्राथमिक औषध विज्ञानमध्ये इंट्राथिमिकल एक प्रकारे लसीकरण धरा तुम्ही, बाकी काही लक्षात म्हणजे त्रास घ्यायसारखं नाही, बरोबर.
त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहे असं समजून घ्या. काही वेगळे पॉईंट आहेत, यात काही डाऊट नाही. औषधांचा उपयोग खालील गोष्टीकरिता करणे, जसं रोगाचा प्रतिबंध, रोगावर उपचार, शारीरिक संरक्षण, ह्या सगळा पॉईंट त्यांनी कव्हर केलेला आहे. ओके. त्यानंतर प्रथमोपचार हा वेगळा प्रकरण जे आहे ते आपण पूर्ण ह्याच्यामध्ये केलेलं आहे. बँडेज, पट्टी कशी करावं का, आणि एखादी समजा आग लागली तर काय करायचं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला तर कशा प्रकारे ती सगळ्या गोष्टी करायच्या, बेशुद्ध पडलं तर ओके, त्या सगळ्या गोष्टी प्रथमोपचार पूर्ण सॅनिटरी इन्स्पेक्टरमध्ये केलेलं आहे. हे तुम्हाला अभ्यासाचे पॉईंट करायचे आहेत, हे सांगतोय मी तुम्हाला. ओके. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता सिद्धांत भाग 2 यामध्ये काय दिलेले आहे, रोगाची संकल्पना आणि रोग प्रतिबंध. ओके. सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो इथून चालू होतो. ओके. तुम्हाला त्यामध्ये रोगांची कारणे, मर्गविज्ञान, पुन्हा एक ट्रायड आहे. ओके. ही जी ट्रायड आहे त्यावर प्रश्न यापूर्वीच्या परीक्षेत आलेला जे सोप्पं आहे. त्यानंतर प्राथमिक जीवशास्त्र, परजीवशास्त्र, कीटकशास्त्र यावर विचारलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ओके. त्याबद्दल आपण पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. मला माहीत आहे ह्याच्यात काय महत्त्वाचं आहे ते सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहे. त्यानंतर रोगानुशासन आणि रोगाणुरोधक, म्हणजे जसं या प्रकरणामध्ये तुम्हाला विचारलं असेल डास प्रतिबंध करणे, ह्या करणे, ते करणे, म्हणजे हे सगळं प्रतिबंधात्मक हे प्रकरणामध्ये. म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, जेवढे बी जीवाणूपासून होणारे आजार आहेत, जीवाणू, विषाणू, त्यानंतर आदिजीव, ओके, त्यानंतर हे झाले लैंगिक आजार, हे सगळं प्रकरण तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं आहे. सोबत रोगप्रतिकारक क्षमता आणि लसीकरण हे प्रकरण आहे. लसीकरण देखील पूर्णपणे वेगळं प्रकरण दिलेलं आहे, ते तुम्हाला वाचायचं आहे. त्या लसीकरणाच्या प्रकरणामध्ये म्हणजे जो चार्ट दिलेला आहे तो पूर्णपणे वाचायचा आहे. म्हणजे अभ्यासाची दिशा काय ठरवायची हे तुम्ही बघू शकता तांत्रिक या संदर्भात. ओके. संक्रामक रोगांचे मरकशास्त्र यामध्ये कोणकोणते आजार दिले स्पष्ट उल्लेख आहे. देवी, कांजण्या, गोवर, रुबेला, जर्मन मिझल्स, गालगुंड, शीतज्वर, घटसर्प, डांग्या, खोकला, तीव्र श्वसन संदूषण, क्षयरोग हे सगळे प्रकरणं तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर जे पोलिओमायलस, पोलिओबद्दल अभ्यास करायचे आहे. हिपॅटायटिसबद्दल करायचे आहे. कॉलरा, अतिसार, कुपोषण, विषमज्वर, हत्तीपाय, डेंग्यूज्वर, पित्तज्वर, जॅपनीज इन्सेफॅलिपीडिया, प्लेग, हे सगळे जे नावं सांगतोय ते पूर्णपणे वाचायचे आहे. धनुर्वात, कुष्ठरोग, ट्रॅकोमा, आणि त्यानंतर योनी संदर्भात जे काही आजार असतील ते, आणि जैविक दहशतवाद या संदर्भात जर करंट अफेअर्समध्ये माहिती येत असेल, जसं आजच बघा प्रहार ही दहशतवाद विरोधी धोरण गव्हर्नमेंटने चालू केलेलं आहे, ते देखील इथं येऊ शकतं. महत्त्वाचा पॉईंट आहे. हे तुम्हाला एवढे आजार तुम्हाला वाचायचेच आहेत. त्यानंतर असंक्रमक म्हणजे असंसर्गजन्य. वरचे काय आजार होते, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य, ह्याचे 2च क्रायटेरिया मी केलेले आहे. त्यामुळं हे देखील पॉईंट तुम्हाला स्वच्छता आणि तांत्रिक डायरी या पुस्तकातून कव्हर होऊन जातील. असंसर्गजन्य आजारामध्ये हार्ट अटॅक आलं, BP आलं, ओके, स्ट्रोक आले, त्यानंतर शुगर, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा देखील आलं, आणि मानसिक आजार देखील, अंधत्व पण आलं. ओके. आता अंधत्व तुम्हाला पूर्णपणे हे आहे ना, मानवी डोळा या प्रकरणामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मिळून जाईल, आणि तुम्हाला अंधत्व म्हणजे मानवी डोळा, मानवी ज्ञानेंद्रिय हे सगळं करायचं आहे. सार्वजनिक आरोग्य पुढचा आहे. 3 नंबरच्या पुस्तकामध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे, जो आपण सॅनिटरी इन्स्पेक्टरमध्ये कव्हर केलेला आहे व्यवस्थितरित्या, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचे सिद्धांत भाग 3. आता ज्यावेळेस मी तुम्हाला काही पॉईंट सांगतोय, ते पॉईंट जर समजा पुस्तकात नसेल तर ते तुम्ही गुगलवर सर्च करायचे आहे. आता युनिसेफ, रेड क्रॉस, भारतीय रेड क्रॉस सगळी माहिती दिली आहे. वर्ल्ड बँक दिलेली आहे, त्यांनी रॉकफेलर फाउंडेशन, फोर्ड फाउंडेशन, केअर ह्यांची माहिती मी दिलेली आहे. ओके. त्यानंतर WHO पूर्णपणे माहिती मी दिलेलीच आहे. त्यानंतर प्राथमिक आरोग्य सुविधा, त्रिस्तरीय आरोग्य सुविधा, त्यामध्ये प्राथमिक केंद्र, उपकेंद्र जे पहिल्याच प्रकरणामध्ये दिलेले आहे, लोकसंख्या निकष हे सगळं काही दिलेलं आहे. आता तर भारतातील आरोग्य व्यवस्था, पंचायत राज हा शब्द म्हणल्यानंतर तुम्हाला, आणि स्थानिक स्वराज्य संस्था हा म्हणल्यावर ग्रामपंचायत, पंचायत समिती ह्या सगळ्या गोष्टी आली. परंतु तुमचं मनपाशी संबंधित आहे, त्यामुळे महानगरपालिका जी आहे ती तुम्हाला सोयीस्करपणे वाचायचं आहे, जे परीक्षेमध्ये सिलेबस पण दिलेला होता. त्यानंतर त्यांनी नीती आयोगबद्दल पण माहिती विचारणार आहेत असं त्या पुस्तकात म्हणलेलं आहे. परंतु आपल्या हे GKचा पार्ट गृहीत धरून तुम्हाला ते पॉईंट लक्षात घ्यायचे आहे. माता आणि बाल आरोग्य, लोकसंख्या, माता व बाल आरोग्य हा प्रकरण दिलेला आहे. बालकाच्या संदर्भात आणि आईच्या संदर्भात जे काही असेल ते सगळ्या गोष्टी वाचायच्या आहे.
लोकसंख्या आणि कुटुंब कल्याण हे पूर्णपणे तुम्हाला वाचायचं आहे. कुटुंब कल्याण नियोजन हे प्रकरणावर खूप वेळेस आलेलं आहे. 1952 पासून सुरू झालं. जगात कुटुंब कल्याण नियोजन राबवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. ओके. लोकसंख्याशास्त्र जे प्रकरण दिलेलं आहे मी डेमोग्राफी, त्या प्रकरणामध्ये जे आकडे आहेत ना, त्या आकड्याकडे विशेष करून लक्ष द्यायचं आहे. कारण बारीक बारीक जरी आकडे असले तरी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये त्यावर प्रश्न निर्माण होतात आणि येतात आणि विचारलेले आहेत. ओके. त्यातल्या त्यात तुम्ही अभ्यास करत असताना लिंग गुणोत्तर याच्या संदर्भात आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवायची. ओके. त्यानंतर योजना, बेटी बचाव बेटी पढाव, सुकन्या समृद्धी योजना, अशा काही योजना तुम्हाला आई आणि बालकच्या संदर्भात आहे. त्यानंतर वंदे मातरम योजना आहे, त्या गोष्टी तुम्हाला तिथं आढळून येतील. त्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. भारताची लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या 2011ची आकडेवारी अपडेटेड, म्हणजे आता 2021ची जनगणना झाली नाही, पण 2011ची पूर्ण आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि सांख्यिकी. आता ही सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट आहेत. ओके. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम बघा, परीक्षेमध्ये पोषण आजार म्हणजे त्यामध्ये रोग आलं, संसर्गजन्य असंसर्गजन्य, आणि हे जे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आहेत यांचं आणि आरोग्य विभागाचा खूप संबंध येत असतो. हेच तर खरं काम आहे तुम्हा सर्वांचं, की सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या व्यक्तींना घनकचराच्या संदर्भातचा एक पॉईंट आहे ते, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्हाला शहराची स्वच्छता राखावी लागते. हे सर्व पॉईंट मी दिलेले आहे, पॉज करून तुम्ही वाचा. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, गिनीवर्म निर्मूलन कार्यक्रम, राष्ट्रीय मधुमेह म्हणजे शुगर कंट्रोल, वृद्धांच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम, हे सगळे तुम्हाला अभ्यास करायचं आहे. त्यानंतर जन्म मृत्यू नोंदणी कायदा ही पूर्ण प्रकरण मी पुस्तकात दिलेलं आहे, आणि हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जर समजा ह्याच्यावर प्रश्न आला तर 21 दिवसाच्या संदर्भात येईल. आणि सध्या जे काही पाकिस्तान बांगलादेशचे नागरिक इथे राहतात आणि त्यांना जे दाखले मिळत आहेत त्यावरून तर हे कायदा जो आहे कायद्याचा अभ्यास करून तुम्हाला अधिकारी होणं खूप गरजेचं आहे, त्याचा मॅटर करणार आहे. पुढे आहे पोषण, अन्न सुरक्षा आणि कार्यालयीन कामकाज. ओके. तर त्यामध्ये राष्ट्रीय पोषण धोरण 1993, अन्न सुरक्षा आणि मानके कायदे 2006, कत्तलखाने खाण्याच्या ठिकाणांची स्वच्छता, अन्न हाताळणारे अन्न स्वच्छता, त्यानंतर डॉक्युमेंट कसं करायचे आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडक्यात त्या ह्याच्यामध्ये पुस्तकात दिलेलं आहे, जे आपण पुस्तकात कव्हर केलेलं आहे. पुन्हा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कायदे, महामारी रोग अधिनियम 1897, ही कोविड आलं त्यावेळेस खूप चर्चेत आलं होतं, आणि महानगरपालिका कलम 61, एक वेळेस वाचून जा, काही अडचण नाही, पूर्ण माहिती दिलेलं आहे. हे जी पुस्तकं आहेत तुमचे त्यावर तुम्हाला अभ्यासाची दिशा ठेवायची, परंतु पुस्तकातून वाचायचे का तुम्हाला स्पेस सेपरेट करायचे हा निर्णय तुमचा आहे. ओके. मी तर पॉईंट कव्हर केलेले आहे शॉर्टमध्ये. शालेय आणि व्यवसायजन्य आरोग्य आणि स्वयंसेवी संस्था, तुम्हाला काय करायचं आहे, मिड डे मील हे देखील तुम्हाला त्याचं एक बॅकग्राऊंड व्यवस्थित थोडंसं वाचून घ्यायचं आहे. शालेय आरोग्य, व्यवसायजन्य रोग म्हणजे जस्तामुळे होणारे रोग, त्यानंतर कॅन्सर आले, स्किनच्या डिसीज आले, हे व्यवसायजन्य रोगमध्ये येतात. इतरमध्ये जनऔषधी योजना असली आहे, भारतीय जन औषधी परियोजना असं नाव आहे. त्यावर टीका देखील झालं होतं कारण त्याच्यातून भाजप नाव तयार होतं, त्यामुळं हे जनऔषधी योजना देखील थोडं पॉईंट लिहून ठेवा. पुढे आहे सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छते सिद्धांत भाग 4 आणि 5 मध्ये काय दिलेलं आहे, पर्यावरणाबद्दल मी डिटेलमध्ये माहिती पुस्तकात दिलेली आहे. स्वच्छ भारत अभियान तुम्हाला कुठंच भेटणार नाही अशी पूर्ण माहिती दिलेली आहे. स्मार्ट शहरी अभियान देखील तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला गुगल सर्च करून लेटेस्ट अपडेट त्या संदर्भात माहिती करून घ्यायची आहे. ओके. पाणी जलप्रदूषण, पाण्याचे संनियंत्रण, पाण्यावरील प्रक्रिया, कारण तुमचं SI अधिकारी म्हणून पाण्याशी संबंधित येणारच आहे, तर ते पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन. ओके. पूर्ण प्रकरण तुम्हाला मी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. स्वच्छता व्यवस्थापन या प्रकरणामध्ये पार्ट बी मध्ये काय काय पॉईंट कव्हर केलेला आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016चा कव्हर केलेला आहे. स्वच्छता निरीक्षकच्या जबाबदाऱ्या देखील त्या पार्ट बी जे स्वच्छता व्यवस्थापन आहे त्या पुस्तकात दिलेलं आहे. त्यानंतर जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, आता जे 1 एप्रिल 2025-26 पासून जे नवीन कायदा अंमलबजावणी करायचे त्याच्या नोट्स रेडी झाल्यात, ते तुम्हाला SIच्या कोर्समध्ये मिळतील. ओके.
शहर स्वच्छता आराखडा देखील पॉईंट यामध्ये मी ते कव्हर केलेला आहे. पुढे मलजलाचे व्यवस्थापन आणि शौचालयांचे प्रकार हे प्रकरण देखील यामध्ये मी कव्हर केलेलं आहे पार्ट बीमध्ये. कचऱ्याच्या विविध स्रोताचे नियोजन देखील तुम्हाला करायचे आहे. हे सगळं जे आहे त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. काही अडचण नाही. तुम्हाला जर समजा पूर्ण पुस्तक वाचायचं नसलं तर स्वच्छताविषयक तांत्रिक डायरी वाचू शकता. ओके. जैविक कचरा, प्रदूषण आणि गृहनिर्माण हे सगळं म्हणजे हे तुम्हाला वाचायचं आहे. वायू आणि वायू प्रदूषण बघायचं आहे. गृहनिर्माण व राहणीमान या संदर्भात पूर्ण माहिती करायची आहे. प्रकाशबद्दल त्यांनी लाईट याबद्दल दिलेलं आहे, जे तुम्हाला फिजिक्समध्ये अभ्यासाला येईल. ओके, ते वाचायचे आहे. त्यानंतर सॉईलबद्दल पण यांनी दिलेलं आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूटवाल्यांनी. वाचा. तुम्हाला काय वेळ असेल, डीपमध्ये करायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. दोन्हीची वाचायची गरज नाही. तुम्हाला सर्व मानवी ज्ञानेंद्रियामध्येच मी ती कव्हर केलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टीनं सगळं दिलेलं आहे. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन बी आपल्या सर्वपणे जे आहे सर्व पॉईंट्स ते आपल्या पुस्तकात कव्हर केलेले आहेत. काही डाऊट नाही. नसेल तर तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या कोर्समध्ये मिळून जातील. पुढचा प्रश्न आहे आपला अभियांत्रिक पद्धती आणि जत्रा उत्सव. हे देखील कव्हर केलेले आहे. जे आजार आहेत, यात्रा, शिबिरे आणि सणांच्या दरम्यान करायची व्यवस्था ह्या प्रकरणाच्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी मी कव्हर केलेले आहेत. ओके. त्यानंतर आजार नियंत्रणाच्या अभियांत्रिकी पद्धती. ओके, ते काय आजारामध्ये कव्हर होऊन जाईल. अशा प्रकारे हे सगळे जे आहेत हे तुम्हाला तुमचं जे पोरं भारत सेवक समाजमधून केलेले आहेत किंवा वायसीमध्ये केलेले आहेत त्यांना एक दिशा देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूटच्या जे काही 5 पुस्तकं आहेत त्यांचे पूर्ण प्रकरण मी सांगितलेलं आहे. आता याच व्हिडिओमध्ये तुम्हाला अभ्यासक्रम जे आहे SIचा तो कसा दिलेला आहे त्याचा देखील चर्चा करणार आहोत. आता बघा, मीरा भाईंदरचा जो अभ्यासक्रम आहे तो काय दिला होता त्यांनी, मीरा भाईंदर महानगरपालिका. त्या बेसवर पण तुम्ही अभ्यासाची दिशा ठरवू शकता. एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन सरळ स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये वॉटर, लिक्विड वेस्ट डिस्पोजल, सिवेज डिस्पोजल, सॉलिड वेस्ट डिस्पोजल, एअर सॅनिटरी इंजिनिअरिंग. आता सॅनिटरी इंजिनिअरिंग त्यामध्ये सॉईल सॅनिटेशन म्हणजे मृदाच्या संदर्भात. ओके. कंट्रोल ऑफ बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट, आयडेंटिफिकेशन सॅनिटेशन मेजर्स इन फेअर्स म्हणजे जत्रेमधलं बरं का, जे यात्रा, उत्सव वगैरे आहेत त्या ठिकाणी काय काळजी घेतली पाहिजे. ओके. जसं आता समजा आळंदी आहे, पंढरपूर आहे, त्यानंतर महाकुंभमेळा, तिथं मेनली कसं आहे स्वच्छतेची खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेणं गरजेचंच आहे. पुढे त्यांनी दिलं आहे बघा, कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार. ओके. त्यामध्ये कम्युनिकेबल डिसिजेस, इम्युनायझेशन, लसीकरण पण दिलेलं आहे. डिसिजेस आजारचं माहिती दिलेलं आहे. आता डिसइन्फेक्शन अँड स्टरलायझेशन. ओके. त्या अंतर्गत डिसिजेस ऑफ स्किन बघा, त्वचेच्या संदर्भात असलेले आजार. पर्सनल हायजीन वैयक्तिक स्वच्छता, त्यामध्ये मेंटेनन्स, एन्व्हायरमेंटल हेल्थ. पुढे त्याने HIV एड्स ते तर आपण व्यवस्थित दिलेलं आहे. फूड सॅनिटेशन, अन्न स्वच्छतेचं एक वेगळं प्रकरण आपण या पुस्तकात ॲड केलेलं आहे, जे तुम्हाला सगळं माहिती देशील. जसं अन्नविषयक कायदे आहेत व नियम आहेत. ॲगमार्क आहे, WHO, FAO सगळं दिलेलं आहे. अन्न कचरा व्यवस्थापन पण मी दिलेलं आहे. ओके. आणि तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मी दिलेला आहे म्हणण्यापेक्षा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. भले पुस्तकातून करा, तुम्हाला कुठून करायचं ते करा, परंतु अभ्यास काय करायचं हे सांगायचा यामागचा उद्देश आहे. आता मी तर लिहिलं मग मी सांगणारच आहे की ह्या पुस्तकात आहे म्हणून. ओके. ठीक आहे. पुढे आहे हेल्थ अँड डेथ स्टॅटिक्स. ही आकडेवारी आहे तुम्हाला. ओके. ही आकडेवारी असं म्हणजे ठीक आहे, ती लोकसंख्यामध्ये तुम्हाला कव्हर होऊन जाईल. मीरा भाईंदरच्या पूर्ण प्रश्नपत्रिकेत तांत्रिक मी व्हिडिओ बनवलेला आहे, ते वाचायचं आहे बघायचं आहे तुम्हाला. त्यानंतर टाईप्स ऑफ गार्बेज प्रोसेसिंग, ड्राय अँड वेस्ट मॅनेजमेंट, बायोगॅस प्रोजेक्ट, त्यानंतर MRF वेस्ट सेग्रिगेशन हे काय आहे ते बघून सर्च करा तुम्ही आणि इंग्लिशमधून अभ्यास करा. ते कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ अर्बन एरिया, हजार्डियस वेस्ट्स म्हणजे धोकादायक जे आहे ते सगळ्या गोष्टी. हजार्डियस वेस्ट म्हणजे कचरा. वॉटर टेंडर हे चालक याच्या संदर्भात आहे. हे तुम्हाला मीरा भाईंदर सांगितलं. आता पुढे चालून आणखीन एकाचा सिलेबस मी तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, आता महत्त्वाचा मुद्दा जे आहे महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा यांनी जो अभ्यासक्रम दिला होता तो म्हणजे खूप 2023च्या पूर्वीचा आहे, जे तुम्हाला मी आता प्रत्यक्ष दाखवतो आहे. या बेसवर आपण पुस्तक लिहिलं होतं. ओके. आता बघा, सर्वसामान्यपणे त्यांनी दिलेले मराठी, इंग्रजी, गणित म्हणजे सामान्य विज्ञान, बौद्धिक चाचणी. ओके. त्यांनी 120 प्रश्न ठेवले होते, म्हणजे 60 प्रश्न आणि 60-40 हा पॅटर्न त्यांनी राबवला होता. ओके. विषयाशी संबंधित घटक
ओके. 40 प्रश्न 80 गुण. पदवी मराठी इंग्रजी वेळ 50 मिनिटे असं 2 तासाचा त्यांनी ठेवले होते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. ओके. आता त्यांनी जे दिलं होतं निगेटिव्ह मार्किंग पण दिलं होतं ह्याला नगर परिषदेला. पण हे महत्त्वाचं नाही आपल्याला, परंतु अजून काय अभ्यास करणं गरजेचं आहे ते महत्त्वाचं आहे. हे मराठी इंग्रजी नगर परिषदेसाठी खूप मुलं प्रयत्न करत आहेत ना, त्यांच्यासाठी मी सांगतोय की महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा यांनी काय दिलं होतं ते बघा. मराठीसाठी बघा सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग हे सगळं पॉईंट त्यांनी तिथं दिलेलं होतं आणि उतारा देखील होता. ओके. त्यानंतर इंग्रजीसाठी कॉमन वोकॅब्लरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, लेटर अँड ईमेल रायटिंग, यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेजेस. आयडम अँड फ्रेजेस म्हणजे वोकॅब्लरी आहे. देअर मिनिंग अँड कॉम्प्रेन्शन. जी के बघा, जी के पण असं दिलेलं आहे, परंतु सगळं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख पण केला होता. एकतर इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल असा स्पष्ट उल्लेख होता. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, विशेषतः महाराष्ट्र, भारतीय आयात निर्यात, राष्ट्रीय विकासात सहकारी ग्रामीण बँकाची भूमिका, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण. ओके. त्यानंतर किमती वाढण्याची, चलनवाढ करणे इत्यादी उपाय असा स्पष्ट त्यांनी उल्लेख केला होता. भारतीय राज्यव्यवस्था पण उल्लेख केला होता. त्यानंतर भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, संसद, राज्य विधिमंडळ इत्यादी, राज्य व्यवस्थापन, ग्रामीण व शहरी प्रशासन अशा प्रकारे जी के दिला. त्यानंतर करंट अफेअर्स, जागतिक व भारताशी संबंधित, आणि जी केमध्ये पर्यावरण दिलं त्यांनी. मानवी विकास व पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे साधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती. पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेले राज्य, जागतिक आणि राष्ट्रीय संस्था पातळीवर संघटना म्हणजे जसा युनिसेफ आहे, त्यानंतर FAO आहे, ह्या सगळ्या संघटना आल्या. ओके. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बेरीज वजाबाकी सरळ असा उल्लेख केला आहे की उमेदवार किती लवकर वाचकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. अंकगणित पण असणार हे त्यावेळी स्पष्ट होतं. बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक, टक्केवारी म्हणजे पर्सेंटेज. आता महत्त्वाचा मुद्दा आहे तांत्रिक. परत एकदा तुम्हाला नगर परिषदेसाठी देखील एक स्ट्रॅटेजी मिळावं म्हणून हे एवढं सगळं बारीक अभ्यास करून तिन्ही म्हणजे 360 डिग्री अँगलनं तुम्हाला तयारी करून घ्यायचं आहे. त्यामुळे हे सगळं विथ प्रूफ तुम्हाला दाखवत आहे. बघा, सार्वजनिक आरोग्य देणे दिलेलं आहे. 1 मध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या ज्या आपण स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरीमध्ये आणि मेंटरशिप प्रोग्राममध्ये कव्हर केलेले आहे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजाराचे विज्ञान, आजारांचे प्रसार व नियंत्रण, साथीच्या रोगांचा प्रसार व नियंत्रण. त्यानंतर पेपर 2 मध्येच सार्वजनिक आरोग्य हे झालं. ओके, सॉरी रिपीट झालं. त्यानंतर जनजागृती, व्यवहार विज्ञान आणि आरोग्य शिक्षण. ओके. त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे माता व बालकल्याण, पोषण, लसीकरण, व्यक्तिगत स्वच्छता व प्रथमोपचार, जनसंख्या व जनसांख्यिकी विज्ञान, जन्म मृत्यू कायदा व महत्त्वपूर्ण सांख्यिकी, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, आरोग्यविषयक सांख्यिकी माहिती. हे तुम्हाला पॉईंट छोटे वाटत असतील, परंतु हे छोटे नाही. यामध्ये असंख्य डाटा आहे आणि एवढे प्रश्न याच्यावर निघतात की तुम्ही विचारही करू शकत नाही. प्रकरण छोटे आहेत, परंतु तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्र नगर परिषद व नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील आरोग्य व स्वच्छतेविषयी तरतुदी हे जे आहेत तेच दिले, बाकीचा फाफट पसारा दिलेला नाही. पर्यावरण संवर्धन देखील पॉईंट टू द पॉईंट दिले. सफाई कर्मचारी आणि आवश्यक सुरक्षा साधने देखील दिलेलं आहे. स्वच्छता व्यवस्थापन यामध्ये स्वच्छता निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या, घनकचरा व्यवस्थापन नियम, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण. यावर खूप वेळेस प्रश्न आलेले, हे लक्षात ठेवायचे आहे. यावर प्रश्न आलेला आहे, यावर अप्लाइड प्रश्न आलेले आहेत. शहर स्वच्छता आराखडा यावर प्रश्न आलेले नाहीत. मलजलाचे व्यवस्थापन व शौचालयांचे प्रकार यावर प्रश्न आलेले आहेत. यात्रा शिबिरे आणि सणांच्या दरम्यान करायची स्वच्छता व्यवस्था, हे सगळे अप्लाइड प्रश्न यावर येऊ शकतात, उपयोजनात्मक. ओके. त्यानंतर कचऱ्याच्या विविध स्रोतांचे नियोजन, कचरा, गार्डन वेस्ट, घरगुती कचरा, बांधकाम पाडकाम कचरा व्यवस्थापन, ही देखील पॉईंट आपण शॉर्टमध्ये घेतलेला आहे. ओला कचरा जिरवणे, तंत्रज्ञान प्रणाली, हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम 2013, घरगुती कचरा व्यवस्थापन, होम कंपोस्टिंग व इतर प्रकार घेतलेला आहे. उन्हाळ व भटकी कुत्री आणि जनावरे यांचं देखील व्यवस्थापन सगळे माहिती घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला बघा
पर्यावरणाचे देखील अभ्यास करायचे आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कायदा व्यवस्थापन हा लॉ पूर्णपणे दिलेला आहे पुस्तकामध्ये. ओके. त्यानंतर ह्यांची माहिती दिलेली आहे. पर्यावरण स्थिती अहवाल अपडेट असेल तर ते दिलेले आहे. पर्यावरणविषयक कायदे शॉर्टमध्ये दिलेले आहेत. संगणक व नवीन तंत्रज्ञान. आता ही जी पॉईंट त्यांनी दिलेले आहे, भौगोलिक माहिती प्रणाली, जिओ टॅगिंग, मासिक अहवाल, MIS, QR कोडिंग हे सगळं तिथं दिलेलं आहे. RFIDच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन या संदर्भात दिलेलं आहे. महाराष्ट्र नागरी प्रशासनाचे ज्ञान. आता ह्याच्यात महानगरपालिकेचा अभ्यास तुम्हाला सविस्तरपणे करायचा आहे. नगर परिषदचा देखील अभ्यास करायचा आहे, जे सगळं आपण सेंट्रल इन्स्पेक्टरच्या पुस्तकात दिलेलं आहे. या प्रकरणामध्ये अभ्यास करत असताना तुम्हाला 4 अभ्यास करायचा आहे. अर्थात महानगरपालिकेला फॉर्म भरला असेल तर मनपाचा अभ्यास व्यवस्थित करणे, मनपाचा अभ्यास करणे. ओके. त्यानंतर नगर परिषदेसाठी SIचा आला तर नगर परिषदची पूर्ण माहिती ठेवणे, सोबत नगरपंचायत पण. त्यानंतर कटक मंडळ, नगरपंचायत तर करणारच आहे आपण. स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत नागरी ते 4 आहेत. त्यानंतर कटक मंडळ. ओके. कटक मंडळ देखील. अशा प्रकारे ही 4 नागरी प्रशासनाचे ज्ञान तुम्हाला माहिती ठेवायचे आहे. अपडेटेड माहिती जे असेल ते पण ठेवायचे आहे. एवढं तुम्हाला अभ्यास करायचे आहे तर तुम्ही अधिकारी होणार स्वच्छता निरीक्षक म्हणून. आता स्वच्छता निरीक्षक मेंटरशिप प्रोग्राममध्ये आपण काय केलेलं आहे, संगणक जे आहे, संगणक ज्ञान व नवीन संकलन याच्या पूर्ण नोट्स जे आहेत डिटेलमध्ये आपण ॲड आजपासून केलेले आहेत किंवा ते तुम्हाला मिळतील. ओके. चला, एवढं माहिती आहे. जवळपास 36 मिनिटे ते 40 मिनिटाचा हा व्हिडिओ झालेला आहे. कुठेतरी व्हिडिओ पॉज झाला होता, त्यामुळं काही वेळेस थोडा कंटेंट रिपीट झाला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ओके. मेंटरशिप प्रोग्राम स्वच्छता निरीक्षकचा तुम्ही 100% जॉईन करावा. टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला ती माहिती मिळेल. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती देतो, डिटेल देतो. ओके. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.